दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या वाढदिवसानिमित्त दर्यापूर व अंजनगाव येथे विविध सामाजिक आणि जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात दिव्यांग, निराधार नागरिक, शेतकरी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित राहून आमदार लवटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। आमदार गजानन लवटे हे कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडून जाणार नाहीत। ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ आहेत। भविष्यात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे शिवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना नवं वळण मिळालंय। आमदार लवटे यांच्या पक्षांतराबाबत अधूनमधून सुरू असलेल्या चर्चांवर सूर्यवंशी यांच्या वेदनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं। दरम्यान आमदार गजानन लवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत केलं। विविध पक्षांच्या नेत्यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली आहे। विकास या 200 कोटीचा विकास या गजानन लवटेनं केला। विरोधात असून, छातीवर बसून, तिथे भांडून, अरे त्या माणसानं तर आता तुम्हाला किती लक्ष ठेवावं त्यांनी। अमरावती शहराला 2 दिवसात पाणी होतं, या गजानन लवटेनं येणे तर हे हाल होणार। आणि तुम्हाला सांगतो गजानन लवटे कसा आहे माहित आहे? हा गजानन लवटे असा माणूस आहे, तुम्हाला चंदन शिवे नावाचा कवी आठवते? उद्धवजीच्या स्टेजवर यावेळेस होता। त्या चंदन शिवेनं सांगितलं की मी आज शिवसेनेत आलो, माझ्या सोबत आमचा कांबळे शिवसेनेत आला। या कांबळे शिवसेनेत आला आणि कांबळेले त्रास देणं सुरू झाला। कांबळेवर ईडी लागली, कांबळेवर सीबीआय लागली, कांबळेवर ईडी, सीडी, पोलीस सर्व लागले। कांबळेले अटक केली, कांबळेले पोलीस स्टेशन मध्ये नेलं। कांबळेले म्हटलं तू पक्ष बदल, पण कांबळे हा एवढा मार खाऊन कल्ला नाही, रुतला नाही, रडला नाही। कांबळ्या निष्ठावान शिवसैनिक वाटपाच्या इच्छा तुम्ही माझ्याजवळून चोरलेला संधी भरले, यालाही जास्त तुम्हाला म्हणतो 1 नंबरचा दुसरा संधी त्याच्यामुळे संधी तुम्हाला आयडिया दिली असं भाऊ पगारातले पैसे टाका आणि गरीबाले मदत करा। तुम्ही ते केलं म्हणून तुम्हाला त्रिवार मानाचा मुद्दा करतो। तुम्हा सर्व लोकांना सांगतो की आज आता काही जरी झालं तरी आमचे गजानन कुठल्या लालचेच्या मागे जाणार नाही। तुमच्यावर विश्वास ठेवा। हे 5 वर्ष कसे चालले जातील। मी उद्धवजी सोबत नागपूर पासून परभणी पर्यंत दौऱ्यात होतो। या दौऱ्यात जनतेची चीड पाहिली आहे, जनता चिडलेली आहे। हे जसे आमचे आमदार सोडून, आमचे खासदार सोडून हे तिकडे आता फोटो पाहतायत, परंतु आता जनता हे लक्षात ठेवा, याची जागा दाखवून देणार आहे। आज ते पुढील 3 वर्षात गजानन भाऊ पुन्हा आमदार होतील आणि वाळके पाटील तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तेव्हा गजानन तुम्हाला मंत्री दिसतील। एवढी मी आग्रहानं आई भवानीच्या मी प्रार्थना करतो आणि एकच म्हणतो, हे हिंदू म्हणा, हे हिंदू तना, शपथ तुला तुझ्या अस्मितेची फडकत राहू दे। ही भगवी पताका हिंदुत्व रूपी शिवसेनेची। चंदन शिवेच्या कवितेतला हा खऱ्या अर्थानं कांबळे आहे, तुमच्यातला निष्ठावान शिवसैनिक आहे। असे लालचे किती काले असतील, लालच किती भेटले असतील, परंतु गजानन लवटे हा शून्यातनं तयार झालेला आहे, तुमच्या आशीर्वादानं तयार झालेला आहे आणि त्याला सर्व माहित आहे की शिवसैनिकाशी कधी दमात बाळगणार नाही। तुमच्यातला शिवसैनिक आहे, त्याला कधी तो धोका देणार नाही असा निष्ठावान माणूस आहे। त्याच्या मागाशी हजारो किती फिरले तरी परागजी गुडदे तुम्ही जिल्हा प्रमुख आहात आणि गजानन लवटे हे तुमचे कट्टर शिवसैनिक आहे। मी बसल्या वाळके पाटलाचं भाषण चालू असताना मी गजानन भाऊच्या कानात बोललो, गजाननराव हे ऐकून राहिले, हे काय आहे? त्यांनी एका शब्दात सांगितलं की भाऊ या लोकांच्यासाठी, माझ्या उद्धवजीच्या निष्ठेसाठी, याच्या या लाखो आशिषाला
इमारती बारे लाथ मारणार हा गजानन लवटे आहे. आणि म्हणून या गजानन लवटेसाठी तुम्ही टाळ्या वाजवा. या गजानन लवटेनं एक जण कोणीतरी बोलला, संदीप पाल महाराज आहेत ना इथं, संदीप पाल महाराज तुमचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज असते. सांगा लोकांना की गजानन लवटेनं काय केलं. अरे 200 ते 250 कोटीचे काम या एका वर्षात केले. 200 ते 250 कोटीचे काम. हे फंड किती असते आमदाराले? फंड असते फक्त 10 कोटी. या 2 वर्षातला 5-5 कोटी पकडून 10 कोटी फंड. आणि या माणसानं 250 कोटीचे काम केले. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.